ऐन संक्रांतीच्या सणामध्ये नाशिक हादरले. सराफ व्यावसायिक पिता पुत्राने राहत्या घरात विष प्राशन करत आपलं आयुष्य संपवलं. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. प्रशांत आत्माराम शेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी आत्महत्या करणाऱ्या पिता पुत्राची नावे. नाशिकच्या सराफा बाजारात असलेल्या एस गुरक अँड सन्स सराफा दुकानाचे संचालक असलेल्या सराफ व्यावसायिक पिता पुत्राने राहत्या घरात आयुष्य संपवलं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी सोमवारी पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशांत आत्माराम शेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण पंचवटीसह सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. या दोघाही पिता पुत्रांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून समजले नसून मात्र गुरव कुटुंबियांवर असलेल्या लाखो रुपयांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी परिसरात चर्चा आहे. काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजा परिसरात असलेल्या रामराज्य संकुलन अपार्टमेंटमध्ये गुरव कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी गुरव पिता पुत्र घरी असताना प्रशांत गुरव हे घरात झोपलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी मुलगा अभिषेक याने त्यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही आणि प्रतिसाद दिला नाही. अभिषेक याने हिरावडी परिसरात राहणाऱ्या त्यांच्या आत्या संगीता गुरव यांना घरी बोलवून घेतले. दरम्यान अभिषेकच्या तोंडातून फेस येऊन हातपाय वाकडे झाल्याने त्यालाही त्रास होऊ लागल्याचे त्याचा भाऊ सागर गुरवच्या लक्षात आले. त्यांनी सकाळी 7 वाजता अभिषेक याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या घडलेल्या घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.